सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार, मी डॉक्टर वैशाली लोखंडे उने, OSD सुपर स्पेशालिटी ब्लॉक मध्ये। तर कालच आपल्याकडे माननीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे सरांच्या योग्य मार्गदर्शन आणि खूप सारा पाठिंब्यामुळे आपण कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी डिपार्टमेंट मध्ये डॉक्टर सदानंद पटवारी HOD त्यांच्या आणि त्यांची पूर्ण टीम सर सांगतील सविस्तर यांनी एका 14 वर्षाच्या मुलाचं ज्यात जो ब्लड कॅन्सरनी रुग्ण बरा झाल्यावर आपल्याला त्याचं जे हृदयामध्ये छिद्र होतं ज्याला ASD एट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणतो, तर त्याचं आपण ओपन हार्ट सर्जरी असं ती फार गुंतागुंतीची सर्जरी आपण केली। विशेष म्हणजे ह्या आपल्या एवढं मोठा रुग्णालय आहे त्याच्यात आपण पहिल्यांदा ही एवढी मोठी सर्जरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाला 5 पैशाचाही खर्च आला नाही। सगळं काही आपण औषध वगैरे आणि जे रुग्णाला ऑपरेशनच्या वेळेस लागतील सगळं काही आपल्याला शासकीय त्याच्यानुसार आणि माननीय सुक्रे सरांच्या पूर्ण ठोस पाठिंब्यामुळे हे करता आलं। मॅम, सर्वसामान्य जनतेला किंवा रुग्णाला कार्डियक रुग्णाला काय संदेश देणार घाटी रुग्णालयात? आता ही जी सुपर स्पेशालिटी बिल्डिंग आहे ही आपल्याला मेन सेंट्रल गव्हर्नमेंट आणि आपली स्टेट गव्हर्नमेंटच्या कंबाईंड याच्यामुळे ही जी आली खास सुपर स्पेशालिटीची। तर याच्यात आपल्याला 8 वेगवेगळे विभाग आहेत। याच्यात म्हणजे न्यूरो सर्जरी, न्यूरोलॉजी, कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जरी, कार्डिओलॉजिस्ट आणि किडनीचे दोन्ही यूरोलॉजी आणि नेफ्रोलॉजी असे ते वेगळे जे सुपर स्पेशालिटी असतात जे बाहेर रुग्णांना अगदी 2-3 लाखाच्या पुढेच ज्याच्यासाठी खर्च येतो, तर ते सगळं आता आपल्याकडे ते सुविधा उपलब्ध आहेत आणि आपण आता ऑपरेशन्स तर सुरू केलेले आहेत। आपला अंतरुग्ण पण आता सुरू झालेत। आपल्याकडे सगळे जे इक्विपमेंट्स लागतात आणि नर्सिंग स्टाफ आणि क्लास 4 असं सगळं आता उपलब्ध आहेत। तर सर्वसामान्य जनतेला निश्चितच याचा फायदा होईल आणि गोरगरीब जनतांनी आपल्याकडे यावे आणि आपले उपचार जे काय आहे ते करून घ्यावे। घाटी रुग्णालय म्हणजे शासकीय घाटी रुग्णालय आणि शासकीय रुग्णालय यामध्ये एक खूपच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झालेली आहे। जे S पटवारी डॉक्टर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, जे कार्डियक सर्जन आहेत आणि यांनी जी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया ज्या शासकीय रुग्णालयात केली याबद्दल आपण सविस्तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया। किती मोठं आव्हान होतं त्यांच्यासमोर आणि ह्या शस्त्रक्रिया करण्यासाठी म्हणजे विशेष म्हणजे कॅन्सर रुग्ण असल्यामुळे त्यांना आणखीनच आव्हान आम्हाला हे करावं लागलं। त्यांच्याकडे जाऊन घेऊया S पटवारी सरांकडे। पटवारी सर, आपलं आरोग्य जगतामध्ये स्वागत आहे। सर, आपण शासकीय रुग्णालयात असून सुद्धा इतका मोठी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केलेली आहे आणि खूप मोठं आव्हान होतं, याबद्दल आपण आमच्या दर्शकांना नमस्कार, मी डॉक्टर सदानंद पटवारी, मी विभाग प्रमुख आहे CVTS डिपार्टमेंटमध्ये आणि सध्या सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे। ही जी सर्जरी होती हे एक 14 वर्षाचा मुलगा होता ज्याला 2 वर्षापूर्वी ब्लड कॅन्सर म्हणून डिटेक्ट झाला होता। त्यांनी आपल्या शासकीय कर्करोग रुग्णालय इथे पूर्णपणे ट्रीटमेंट घेतली होती आणि 4 महिन्या अगोदर त्याला छातीत चालताना दम लागणे, छाती दुखणे असा त्रास होत होता। त्याच्यासाठी तो जवळपासच्या डॉक्टरांकडे गेला, तिथे त्याला 2D इको केलं, छातीची सोनोग्राफी केली। त्याच्यामध्ये त्याला कळालं की छातीमध्ये त्याला छिद्र आहे, हृदयामध्ये छिद्र आहे आणि त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणतो। आणि हे एक सेप्टल डिफेक्ट करायला ऑपरेशनच लागतं, ते बाकी गोळ्या औषधानं बंद होत नाही। हे एक छिद्र असतं जे की जन्मजात असतं। 70तून एखाद्या मुलाला हा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि हे जर ऑपरेशन नाही केलं तर मग रुग्णाचं आयुष्यमान कमी होत जातं। रुग्णाला असा सतत त्रास होतो, छातीत चालताना दम लागणे आणि छातीत दुखणे किंवा पल्मनरी हायपरटेन्शन पण त्याचं वाढू शकतं।
तर ही शस्त्रक्रिया आम्ही काल दिनांक 3 डिसेंबर रोजी आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जी अतिविशेषोपचार रुग्णालयाची इमारत आहे ती तिथे त्याच्या ओटीमध्ये आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उणे मॅडमच्या सहयोगाखाली आपण ती यशस्वीपणे पार पाडलेली आहे. ती साधारण एक 4-4.5 तास चालली. त्याच्यामध्ये कसं असतं, ही ओपन हार्ट सर्जरी असते. ओपन हार्ट सर्जरीमध्ये हार्ट ओपन करून आपल्याला ती शस्त्रक्रिया करावी लागते. पण डायरेक्ट हार्ट ओपन करता येत नाही, कारण डायरेक्ट हार्ट ओपन केलं तर खूप रक्तस्राव होतो. त्याच्यामुळे हार्ट बंद करावं लागतं आणि मग त्याच्यावर ते होल शस्त्रक्रिया करावी लागते. पण हार्ट आपण डायरेक्ट बंद नाही करू शकत, कारण 4 मिनिटं जरी हार्ट बंद पडलं तर मेंदू एक्सपायर होतो, मेंदू मरून जातो. त्याच्यामुळे हळूहळू हार्टचं काम आधी एक हार्ट लंग मशीन म्हणून असते, त्या हार्टचं काम मशीनवर टाकायचं. सावकाश ती मशीन पूर्णपणे फंक्शन करायची. मग हार्टला बंद करायचं, हार्ट ओपन करायचं. हार्टच्या बाजूला जे आवरण आहे त्याला आपण पेरिकार्डियम म्हणतो, त्या आवरणाने तो जे वेज आहे ते बंद करायचं. मग हार्ट बंद करायचं. हार्टला हळूहळू हार्टचं फंक्शन व्यवस्थित होऊ द्यायचं. हार्टचं फंक्शन व्यवस्थित झालं की मग मशीनचं फंक्शन हळूहळू कमी करून हृदयावर पूर्ण लोड द्यायचा. अशा प्रकारे ती सर्जरीची स्टेप असते. विशेषतः ह्या पेशंटमध्ये ब्लड कॅन्सर झाला होता, त्याच्यामुळे अतिरक्तस्राव होणे ह्याचा त्याला सर्वात जास्त धोका होता. तर हा सगळा संभाव्य धोका आम्ही लक्षात ठेवून जी काही काळजी होती ती आम्ही व्यवस्थित घेतली आहे. त्याला लागणारे जे रक्त आणि रक्तगट आहेत किंवा रक्ताचे ब्लड प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही व्यवस्थित अरेंज करून ठेवले होते आणि अशा प्रकारे काल व्यवस्थित शस्त्रक्रिया पार पाडली आणि रुग्ण आता व्यवस्थित आहे, त्याची तब्येत बरी आहे. रुग्ण सध्या ICU मध्ये. सर, एवढी मोठी आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती, जसं तुम्हाला याच्यामध्ये किती धोका होता आणि किती टेन्शन होतं याच्याबद्दल तुम्हाला आमच्या दर्शकांना सांगतो. निश्चितच हृदयाची जी शस्त्रक्रिया असते ही सर्वात डेंजरस शस्त्रक्रिया असते. म्हणजे त्याला आम्ही प्रत्येक पेशंटला जीवाचा धोका असू शकतो. कारण हृदयाची शस्त्रक्रिया असते ही साधी सुप्रामेजर सर्जरीमध्ये पकडली जाते. तर प्रत्येक हृदय शस्त्रक्रिया करताना रुग्णाचा जीव जाऊ शकतो. रुग्णाला किडनीला सूज येऊ शकते, रुग्णाला पल्मरी एम्बोलिझम वगैरे होऊ शकतो, मेंदूमध्ये पॅरालिसिस वगैरे होऊ शकते. हे भरपूर कॉम्प्लिकेशन्स आहेत हृदयाच्या शस्त्रक्रिया करताना. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून जी काही काळजी घेता येते ती आम्ही घेतलेली आहे आणि ही शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पाडली आहे. सर, शासकीय रुग्णालय म्हणजे घाटी जो गव्हर्नमेंटचं रुग्णालय आहे यामध्ये लोक सहसा धजावत नाही, पुढे येत नाही काय होते. कारण तुम्ही एवढे मोठे आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी केली, त्याबद्दल काही रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना, जे कार्डियाक रुग्ण आहेत त्यांच्या नातेवाईक काय संदेश देणार आहात? हो, निश्चितच. कसं आहे माहिती का की घाटीबद्दल बऱ्याचशा अफवा आपल्या बऱ्याच लोकांकडे पसरलेल्या आहेत. असं वाटतं की घाटीमध्ये गेला की पेशंट दगावतो. तर मला आता तुमच्या माध्यमातून सगळ्या जनतेला आपल्याला सांगायचं आहे की तसं काही नाहीये. त्या घाटीमध्ये स्टेट ऑफ द आर्ट इक्विपमेंट्स आहेत, व्यवस्थित ट्रेन डॉक्टर्स आहेत, जे काही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे लागतात ते आहेत. आपल्याकडे व्यवस्थित ट्रेन नर्सिंग स्टाफ आहे, गोळ्या औषधं भरपूर आहेत डीन सरांच्या ह्याच्यामुळे. तर ते काहीही आता घाबरायची गरज नाही आहे. आणि बरेचसे जे आजार आहेत ते घाटीमध्ये एकदम व्यवस्थित ट्रीट केले जातात आणि पेशंट बरेच बरे होऊन बाहेर जातात. बऱ्याच रुग्णांना किंवा नातेवाईकांना ते माहीत नसतं. मग ते बाहेर प्रायव्हेटमध्ये जातात, खूप खर्च करतात आणि त्यांचा बराचसा पैसा संपल्यानंतर ते घाटीमध्ये येतात. असं करण्यापेक्षा जर ते डायरेक्ट घाटीमध्ये आले आणि त्यांना जर ट्रीटमेंट मिळाली, ही व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली, तर त्यांचा बऱ्याच रुग्णांचा फायदा होऊ शकतो. आपल्या घाटीमध्ये आता सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे त्याच्यामध्ये हृदयाची प्रत्येक शस्त्रक्रिया ही अगदी मोफत होते. रुग्णाला त्याच्यात 5 पैशाचा सुद्धा खर्च येत नाही. सर, जसं म्हटलं की आता बायपास आणि अँजिओप्लास्टी यासाठी आपल्याकडे घाटीमध्ये उपचार होतो हे लोकांना माहीतच नव्हतं. हो, आता शस्त्रक्रिया सुरू झाली आणि पहिले शस्त्रक्रियाचा मान तुम्हाला मिळाला. हो. तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? निश्चितच पहिली शस्त्रक्रिया करताना मनावर दडपण होतच आणि सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून म्हणजे शून्यापासून सुरुवात करायच्या होत्या. त्याच्यामुळे एक मानसिक दडपण होतं. पण त्या सगळ्या दडपणाला सामोरी जाऊन जे काही गरज होती शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे
आणि यामध्ये माझी जी पूर्ण CVTS टीम आहे त्याचा मला फार अतिशय हे मदत लाभलेली आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर शेख हुसेन आहेत, डॉक्टर शीतल डिकले आहेत, हे दोघंही कार्डियक सर्जन आहेत जे की असिस्टंट प्रोफेसर आहेत. मग ॲनेस्थेशियाची जी टीम आहे ज्याच्यामध्ये प्रमोद अपसिंगेकर सर आहेत, ज्योती कुलकर्णी मॅडम आहेत आणि अजून बरेचसे डॉक्टर दत्ता गांगुर्डे सर आहेत आणि बरेच ॲनेस्थेशियाची टीम आहेत. पुन्हा मग आपले परफ्युजनिस्ट ज्याच्यामध्ये नदीम शेख आणि सय्यद अली आहेत. पुन्हा आपल्या नर्सिंग स्टाफमध्ये मेघना गावी सिस्टर आहेत, स्नेहलता सिस्टर आहेत. पुन्हा आपल्या जे कार्लेकर मामा आहेत किंवा अनिता क्लास 4 सर्वंट आहेत, ते एकूण एक प्रत्येकाची मला खूप खूप मदत लाभलेली आहे. आणि मला आता तुमच्या माध्यमातून सगळ्यांना हेच सांगायचं आहे की जर कुठल्याही रुग्णाला हृदयाचा किंवा फुफ्फुसाचा काही आजार असेल तर निश्चित त्यांनी आपल्या CVTS विभागाला भेट द्यावी. योग्य तो उपचार त्यांना अगदी योजनेमध्ये मोफत करण्यात येईल. सर, खूप चांगले मार्गदर्शन आमच्या दर्शकांना दिले. सर्वात मोठाचा आणखी एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला, का तुम्ही सर्जन आहात, सर्जन तर खूप चांगल्या पद्धतीने केलेले, पण सर्वात मोठं आव्हान असतं का नातेवाईकाला समजवणं, हा खूप मोठं आव्हान हे असतं. जसं उन्हे मॅडम आहे, तुम्ही जितकं समजून सांगितलं नातेवाईकांना आणि ते तयार झालेले घाटीमध्ये, तर त्याबद्दल काय सांगणार, कसं वाटतं? हो, अक्षरशः म्हणजे नातेवाईकांना खरंच त्यांचं पण कमाल आहे की खरंच त्यांनी विश्वास ठेवला आमच्यावर. पहिली सर्जरी आमची आहे त्यांना माहीत होतं आणि तरी सुद्धा त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या विश्वासावर आम्ही खरी उतरलो. याचा आम्हाला खरंच म्हणजे अभिमान वाटतो की आम्ही आमचे 100% त्यांना देऊ शकलो आणि रुग्णाचे प्राण वाचवू शकलो. या निमित्ताने एवढं सांगायचं की जे गरीब रुग्ण आहेत त्यांनी बाहेर खर्च करून मग शेवटी अगदी टर्मिनल येऊन मग गाठीकडे येणार आणि मग त्याचा आम्ही म्हणजे अशा स्थितीत येतात की जेव्हा आमच्या हातात काही फारसं राहत नाही, तर जे खरोखर ज्यांना गरज आहे, गरीब रुग्ण आहेत, त्यांनी या घाटीचा फायदा घ्यावा. आपले जसं सांगितलं की त्या बाळाला ऑलरेडी कॅन्सर झालं होतं, पण आपल्या शासकीय कर्करोग रुग्णालयात तिथे फ्री उपचार करून मग तो इथे आला. तर आपली शासकीय यंत्रणा खरंच चांगली आहे आणि ज्यांना बाहेर काही परवडत नसेल त्यांनी त्याचा लाभ निश्चितच घ्यावा. धन्यवाद मॅडम. आपण आणि डॉक्टरांनी खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि जनतेला पण खूप आव्हान, घाटी रुग्णालयांमध्ये पण असे उपचार होतात आणि जे लोकांचा गैरसमज आहे कार्डियाक की इथं सर्जन नाहीये किंवा फिजिशियन नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही आमच्या दर्शकांना जास्तीत जास्त लोकांनी शासकीय रुग्णालयाचा लाभ घ्यावा असं डॉक्टरांनी पण आवाहन केलं. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं.
आरोग्य जागृती.